वर्ग 11साठी नवीन ॲडमिशन घेण्यासाठी गेल्या वर्षीपासून ऑनलाईन प्रक्रिया राबवली जात आहे। तसेच याही वर्षी म्हणजेच सन 2026 साठी सुद्धा वर्ग 11वी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालेले आहेत। तर वर्ग 11वी ॲडमिशन घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया ही 2 टप्प्यामध्ये राबवली जाणार आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे आणि तुमचं प्रोफाइल बनवायचं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला कॅपराउंड साठी तुम्हाला जिथे ॲडमिशन घ्यायचे आहे ते कॉलेज तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडायचे आहे। त्याच्यानंतर मग कॅपराउंड होतील आणि कॅपराउंड मध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालं त्या कॉलेजला तुम्ही मग ॲडमिशन घेऊ शकता। तर सध्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्यासाठी जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होतील तेव्हा आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ लवकरच येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 11वी मध्ये नवीन ॲडमिशन घेण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत आहे। तर वर्ग 11वी नवीन ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करा। आता तुमच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे FYJC ॲडमिशन। आता सर्च केल्यानंतर बघा आपल्या समोर अशी वेबसाईट येतील। तर तुम्ही मोबाईलवरून जर फॉर्म भरत असाल तर बघा तुमच्या मोबाईलमधील डेस्कटॉप मोड ऑन करा। त्यासाठी बघा इथं 3 डॉट्स आहे, त्या 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, खाली आल्यावर इथं एक ऑप्शन आहे बघा डेस्कटॉप मोड। ते डेस्कटॉप मोड ऑन केलं तर तुमची वेबसाईट ही फुल मोडमध्ये कम्प्युटर मोडमध्ये ओपन होईल। तर त्याच्यानंतर बघा तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर जायचं आहे, इथं FYJCadmission.in या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। इथून आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर आता या वेबसाईटवर आल्यावर आपल्याला सर्वप्रथम आपली नोंदणी करायची आहे। त्यासाठी आपल्याला इथं उजव्या साईडला यायचं आहे, इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथं आल्यावर बघा तुम्ही महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहे तर तुम्हाला हा पहिला ऑप्शन निवडायचा आहे आणि जर तुमची 10वी महाराष्ट्राबाहेरून झालेली असेल तरच तुम्हाला दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे, नाहीतर हा पहिला ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे। तर पहिला ऑप्शन बघा जे विद्यार्थी फ्रेशर आहेत, ज्यांनी आता एक्झाम दिली त्यांच्यासाठी आहे आणि त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा जे विद्यार्थी रिपीटर आहेत। तिसरा ऑप्शन कोणासाठी आहे तर जे विद्यार्थी गेल्या वर्षीच पास झालेले आहेत, त्यांचा गॅप झाला आहे किंवा त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही किंवा त्यांना आता ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी हा तिसरा ऑप्शन घ्यायचा आहे। आणि जे बघा नवीन विद्यार्थी आता त्यांना नवीन आता एक्झाम दिलेली आहे, ज्यांचा अजून निकाल लागायचा आहे, त्यांनी हा फ्रेशर ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला 10वीचं बोर्ड निवडायचं आहे। तर सर्वप्रथम बघा इथं SSC जे आपलं महाराष्ट्र बोर्ड आहे, जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड ने 10वीची एक्झाम दिलेली आहे तर त्यांना इथं पहिला ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी बघा CBSE मध्ये होते, CBSE बोर्डामध्ये होते, त्यांनी दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जर बोर्डमधील विद्यार्थी असेल तर त्यांनी हे बाकी त्यांचे ऑप्शन दिलेले आहे, ते ऑप्शन घ्यायचं आहे। आणि महाराष्ट्र बोर्ड आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डवाले विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। आता खाली आल्यानंतर बघा इथं तुमचं 10वीचं सीट नंबर टाकायचा आहे, तुम्हाला परीक्षेचं तुमच्या आईचं नाव जसं दिलेलं आहे तसं इथं मदर नेममध्ये ते आईचं नाव टाकायचं आहे। आता बघा ज्या विद्यार्थीनं यावर्षी परीक्षा दिलेली आहे त्यांनी इथं व्हेरीफायचं एक बटन इथे बघा व्हेरीफाय नंबर हा बटन आहे, लाल कलरचं येईल, तर इथे क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती ॲटोमॅटिक येईल, तुमचं नाव वगैरे हे एक्झाम डिटेल वगैरे ऑटोमॅटिक येईल। आणि बघा जे विद्यार्थी रिपीटर आहेत किंवा गेल्या वर्षी 10वी पास झालेले आहे किंवा CBSE बोर्डवाले आहे त्यांनी ही माहिती मॅन्युअली टाईप करून टाकायची आहे। इथं सीट नंबर पहिल्या ऑप्शनमध्ये, दुसऱ्या ऑप्शनमध्ये मदर नेम आईचं नाव, त्याच्यानंतर बघा मंथ ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही 10वीची एक्झाम केव्हा दिली, कोणत्या वर्षीमधल्या कोणत्या महिन्यामध्ये हे हॉल तिकीटवर असते, तो महिना इथं घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इयर ऑफ एक्झामिनेशन इथं वर्ष निवडायचं आहे, ज्या वर्षी तुम्ही एक्झाम दिलेली आहे हॉल तिकीटवर पहा त्याच्यावर असते। आणि त्याच्यानंतर बघा नेम ऑफ ॲप्लिकंट, तर इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे जसं तुमचं 10वीच्या बोर्डाच्या मार्कशीटवर आहे किंवा जे विद्यार्थी यावर्षी एक्झाम दिले ज्यांची रिझल्ट लागला नाही त्यांनी हॉल तिकीटनुसार नाव त्यांचं तर ऑटोमॅटिकच येईल। त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल द्यायची आहे। तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम ईमेल ID टाकायची आहे तुमची, ईमेल ID कंपल्सरी नाही, असेल तर टाका, नसेल तर सोडून देऊ शकता। त्याच्यानंतर समोर मोबाईल नंबरचा ऑप्शन दिला आहे, इथं तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा मोबाईल नंबर तुम्हाला शेवटपर्यंत वापर करायचा आहे, याचा मोबाईल नंबर जे तुमचा चालू आहे ते टाका। त्याच्यानंतर बघा इथं एक तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा आहे, तुमचा जे आवडता कोणताही एक सिक्युरिटी क्वेश्चन निवडून घ्या आणि जे तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चन निवडलेला आहे इथं बघा इथं एक आन्सर ऑप्शन दिलेला आहे, सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर, तो आन्सर तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि हो तो आन्सर आणि तो सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला एका कागदावर नोट करून ठेवायचा आहे। ते तुम्हाला जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर तुम्हाला ते लागते, त्यासाठी ते नोट करून ठेवा। तर बघा आपल्याला आपल्या नोंदणीसाठी आता आपल्याला लॉगिनसाठी इथं पासवर्ड ठेवायचा आहे। तर पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे। पासवर्डची पद्धत बघा इथं आय बटनवर क्लिक केल्यावर इथं दिसेल कसं आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे। तर त्यामध्ये बघा 0 ते 9 पर्यंत पासवर्ड असला पाहिजे।
त्यामध्ये एखादा अक्षर कॅपिटल, एखादा स्मॉल, काही सिम्बॉल, एखादा सिम्बॉल आणि काही नंबर्स असलं मिक्स आपल्याला पासवर्ड इथे टाकायचं आहे. आता सॅम्पलमध्ये बघा इथं स्क्रीनवर दिलेला आहे, या प्रकारे तुम्ही टाकू शकता. तर पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर बघा कन्फर्म पासवर्डमध्ये तेच पासवर्ड टाकायचा जे तुम्ही आधी टाकलेला आहे इथं. त्याच्यानंतर बघा इथं एंटर कॅप्चा. तर बघा ह्या निळ्या बॉक्समध्ये जे अक्षर दिलेले आहे तेच अक्षर तुम्हाला बरोबर पाहून स्मॉल कॅपिटल इथं पाहून इथं तुम्हाला टाकायचं आहे. आता ही माहिती टाकल्यानंतर बघा इथं खाली रजिस्टर बटन आहे. या रजिस्टर बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करण्याआधी तुम्ही जे वरी माहिती भरलेली आहे एकदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करा. तर बघा आता रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं इथं लॉगिन आय डी तयार झालेली आहे. आता बघा इथं समोर लाल अक्षरमध्ये तुम्हाला तुमची लॉगिन आय डी येईल. हे लॉगिन आय डी नोट करून घ्या. हे लॉगिन आय डी तुम्हाला आता शेवटपर्यंत वापरायची आहे आणि तुमच्या मोबाईलवर एक मेसेजसुद्धा येईल. आणि यासाठी बघा इथं डाउनलोड एक ऑप्शन दिलेला आहे. इथं तुम्ही क्लिक करून त्याची PDF डाउनलोड करू शकता. हे डाउनलोड करून घ्या आणि याला प्रिंट मारून घ्या आणि चांगलं सांभाळून ठेवा. त्यानंतर बघा आता आपल्याला जे लॉगिन आय डी मिळालेली आहे तो लॉगिन आय डी आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर हे निळ्या बॉक्समध्ये इथं कॅप्चा टाकून आपल्याला पुन्हा आपली लॉगिन करायची आहे. तर हे तुमची लॉगिन करून घ्या. आता लॉगिन ओपन केल्यानंतर बघा इथं डाव्या साईडला तुम्हाला जायचं आहे. इथं बघा ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 असा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं पार्ट 1मध्ये बघा आपल्याला तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन डिटेल असं दिलेलं आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. पार्ट 1 ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा अशी लिस्ट ओपन होईल. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन डिटेल आपल्याला घ्यायचं आहे. तर पहा रजिस्ट्रेशन डिटेलवर आपण क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती इथं ऑटोमॅटिक येईल. ज्यांची आली नाही त्यांनी इथं टाईप करून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये बघा सीट नंबर, त्याच्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन, पासिंग इयर आणि नाव वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता याच्यानंतर बघा इथं तुमची पर्सनल डिटेल येईल. तर पर्सनल डिटेलमध्ये बघा काही जणांची माहिती ऑटोमॅटिक येईल आणि ज्यांची आली नाही त्यांनी टाईप करून टाकायची आहे. तर सर्वप्रथम नेम ऑफ द ॲप्लिकेंटमध्ये इथं विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे मार्कशीटनुसार किंवा हॉल तिकीटनुसार. त्याच्यानंतर इथं मदर नेममध्ये आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं शाळेचं नाव टाकायचं आहे, 10वीच्या शाळा तुम्ही कुठं शिकली. काही जणांची बघा ही माहिती ऑटोमॅटिक येईल, ज्यांची आली नाही त्यांनाच टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा स्कूल इंडेक्स नंबर हा तुमच्या हॉल तिकीटवर असते, तो इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या शाळेचा UDIS नंबर हा सुद्धा हॉल तिकीटवर असेल. नाही तुम्हाला सापडा असेल तर तुमच्या शाळेत तुम्ही विचारून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा तुम्हाला खाली एक प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही गव्हर्नमेंट शाळेतून किंवा जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेला आहे का किंवा एखाद्या नगरपालिका शाळेमधून शिकलेला आहे का. तर तुम्ही जर शिकले असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं खाली 7 नेक्स्ट बटन दिलेलं आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुमचा ॲड्रेस डिटेल टाकायचे आहे. तर तुमचं इथं पूर्ण पत्ता टाकून घ्या. त्याच्यानंतर समोर इथं पिनकोड दिला आहे, इथं पिनकोड टाका तुमच्या गावाचं. त्याच्यानंतर स्टेट इथं तुमचं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र किंवा तुमचं इतर राज्य असेल तर. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथं तालुका. त्याच्यानंतर समोर गावाचं नाव टाकायचं आहे. याच्यानंतर बघा खाली तुमचा मोबाईल नंबर जे आपण स्टार्टिंगला टाकला होता ते ऑटोमॅटिक येईल. ते तुम्हाला अजून चुकला वगैरे असेल तर आता इथं बदल करता येते, ते एकदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही अल्टरनेट मोबाईल नंबर 2 नंबरमध्ये टाकू शकता. तुमचं जर ईमेल आय डी असेल तर समोर ईमेल टाकू शकता, नसेल तर सोडून द्या. मोबाईल नंबर एकदा परत चेक करून घ्या, चुकला असेल तर परत तुम्ही टाकू शकता. हे माहिती टाकल्यानंतर अजून तुम्हाला खाली 7 नेक्स्ट बटन आहे, इथं क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. आता याच्यानंतर बघा तुमची कास्ट कॅटेगरी ते निवडायची आहे. तुमच्या जातीचा जे प्रवर्ग आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. जसं ओपन आहे, SC ST VJ NT किंवा SBC OBC SCBC किंवा EWS असेल तर ते तुम्हाला निवडायचं आहे. बघा तुमची कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला इथे एकदा ऑप्शन दिलेला आहे की जे विद्यार्थी बघा OBCमध्ये मोडतात, VJ NT किंवा SBCमध्ये मोडतात त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. ते नसेल तर लगेच काढायला टाकून द्या. त्याच्यानंतर बघा इथं दिलेलं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर इथं तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र तुमचा ऑप्शन निवडायचा आहे, तुम्ही जिथून कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्याच्यानंतर इथं जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला ॲडमिशन कोणत्या कॅटेगरीमधून घ्यायचं, ओपनमधून घ्यायचं आहे की तुमच्या कॅटेगरीमधून घ्यायचं आहे ते तुम्हाला ऑप्शन इथं निवडायचं येईल. तुम्हाला ज्या कॅटेगरीमधून ॲडमिशन निवडायचं आहे तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. बघा इथं काही माहिती दिलेली आहे. तर सर्वप्रथम बघा इथं विद्यार्थी अपंग असेल तर इथं यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर यस केलेला असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट वगैरे द्यायला लागेल. नंतर बघा विद्यार्थी प्रकल्पग्रस्तामध्ये आहे का, असेल तर यस करा, नाही तर नो करा. त्याच्यानंतर बघा इथं विद्यार्थ्याचे पालक हे ऑनलाईन ट्रान्सफर करून आलेले आहेत का, नसेल तर नो करा, असेल तर यस करा. त्याच्यानंतर बघा त्यांचे विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स फ्रीडम फायटर होते का, तर बघा माजी सैनिक वगैरे होते का, इथं तुमचा योग्य ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट वगैरे आहे का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करा. जर तुम्ही यस केलं तर तुम्ही कोणत्या लेवलवर स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुमचा कोणत्या लेवलचा आहे, नॅशनल आहे की इंटरनॅशनल आहे ते तुम्हाला निवडायला लागेल.
आणि तेच तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा द्यायला लागेल. त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी अनाथ आहेत, ऑर्फन आहेत, त्यांना 1% कोटा ॲडमिशनमध्ये असते. तर त्यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल, अनाथ असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. आता हे महत्त्वाचं ऑप्शन आहे बघा, मायनॉरिटी कोटा ॲडमिशन. तर जे विद्यार्थी बघा मायनॉरिटी आहेत, जसे मुस्लिम, बौद्ध, त्याच्यानंतर ख्रिश्चन, जैन, तर त्यांनी इथं येस करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा मायनॉरिटीमध्ये 2 ऑप्शन आहेत. तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, तर बघा जे तुमची भाषा आहे ते मायनॉरिटीमध्ये येत असेल तर एवढ्या भाषा बघा मायनॉरिटीमध्ये आहेत. तर त्यांनी तिथला ते ऑप्शन घ्यायचा आहे, जसं उर्दू आहे किंवा बघा बाकीचे जे लँग्वेज आहेत, हिंदी वगैरे आहेत, तर ते तुमचा योग्य ऑप्शन निवडून घ्या मायनॉरिटीमधले विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी धार्मिक अल्पसंख्याक आहेत, म्हणजे रिलिजियस मायनॉरिटी आहेत, जसे बघा बुद्ध, जैन, मुस्लिम, पारसी, शीख, ख्रिश्चन, तर त्यांनी त्यांचा योग्य ऑप्शन निवडायचा आहे, बरोबर घ्यायचा आहे ते ऑप्शन. त्याच्यानंतर बघा एक ऑप्शन महत्त्वाचा अजून एक आहे, इन हाऊस कोटा ॲडमिशन. तर बघा जे विद्यार्थ्यांना ज्या शाळेमध्ये 10वीचं ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्याला त्याच शाळेमध्ये 11वीसुद्धा ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी या ऑप्शनला येस करायचं आहे. तर सर्वांनीच या ऑप्शनला येस करा बघा, कारण की तुम्ही जर तुमचा पुन्हा ॲडमिशन घ्यायचा विचार बदलला आणि तुम्ही त्या शाळेमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा ऑप्शन तुम्हाला पुन्हा बदलायला ऑप्शन मिळणार नाही. तर हा ऑप्शन येसच करा. त्याच्यानंतर बघा सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन दिलेला आहे, तो तुम्हाला इथं क्लिक करून समोर जायचं आहे. तर याच्यानंतर बघा आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर पहा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. बघा जे विद्यार्थी मागे गेल्या वर्षी 10वीची पास झालेले आहेत त्यांच्याकडे मार्कशीट असेल तर त्यांनी अपलोड करायचे आहे. आणि ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट अजून लागला नाही त्यांनी इथं काहीच अपलोड करायचं नाही. तुम्ही जर शाळेतून TC आणली असेल तर तुम्हाला TC इथं अपलोड करायची आहे, नाही केली तर ते तुम्ही पुन्हा करू शकता. तर बघा इथं नॉन क्रिमिनल ज्यांच्याकडे काढलेले आहे त्यांनी इथं नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, नसेल तर हे पुन्हा करू शकता. आता बघा हे 5वा आणि 6वा महत्त्वाचा ऑप्शन आहे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी मायनॉरिटी हा ऑप्शन निवडलेला आहे तर इथं बघा इथं त्याचा एक फॉर्मॅट डाउनलोड करायचा आहे. इथं बघा निळ्या बटनवर क्लिक करून, तर ते क्लिक केल्यावर हा फॉर्मॅट डाउनलोड होईल. इथं तुम्हाला माहिती भरायची आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम ॲप्लिकेशन फॉर्म नंबर म्हणजे जे तुम्हाला लॉगिन ID मिळालेली आहे तो लॉगिन ID इथं टाकायची आहे. इथं सिटीचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं मदर टंगमध्ये जे तुमची मातृभाषा आहे ते इथं तुम्हाला टाकायची आहे, जसं हिंदी आहे किंवा उर्दू आहे किंवा जे तुम्ही भाषिक अल्पसंख्याकमध्ये ते ऑप्शन निवडलेला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर बघा जे विद्यार्थी धार्मिक अल्पसंख्याकमध्ये सुद्धा मोडतात, जसे बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, त्याच्यानंतर पारसी आणि शीख, तर त्यांनी इथं बघा इथं कम्युनिटी इथं म्हणजे तुमचं इथं धर्म इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं तुम्हाला डेट टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुमच्या विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आणि इथं वगैरे साईन मारायची आहे. तसेच तुमच्या पालकाची इथं साईन मारायची आहे आणि खाली इथं नाव लिहायचं आहे. आणि हा फॉर्मॅट बघा भरून तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे 5 नंबरच्या ऑप्शनमध्ये. त्याच्यानंतर बघा 6व्या नंबरचं डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एक अंडरटेकिंग दिलेलं आहे. इथं तुम्हाला डाउनलोड बटनावर क्लिक करून हा सुद्धा डाउनलोड करायचा आहे. याच्यामध्ये सर्वांना माहिती भरायची बघा. तर याच्यामध्ये बघा प्रवेश अर्ज क्रमांक म्हणजे इथं तुम्हाला लॉगिन ID तुमचं जे आलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे तो तुम्ही इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे जे जातीचा प्रवर्ग आहे तो जातीचा प्रवर्ग इथं लिहायचा आहे, म्हणजे कास्ट कॅटेगरी लिहायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी हा कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहे, जर जातीच्या कॅटेगरीमधून भरत असेल तर तो ऑप्शन निवडायचा आहे किंवा ओपनमधून भरत असेल तर इथं खुला प्रवर्ग निवडायचा आहे. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांनी EWS निवडलेला आहे त्यांनी बरोबर इथं EWS टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही अन्य जे आरक्षणासाठी ज्यांनी होय केलेलं आहे, जे आपण मागे पाहिले होते, जसं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा ते बघा माजी सैनिक वगैरे जे होते, तर त्यांनी जिथं जे ऑप्शन येस केला होता त्यांनीच तो इथं टाकायचा आहे, बाकीच्यांनी इथं डॅश मारायचा आहे. त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत, जे फक्त धार्मिक आहे त्यांनी धार्मिक लिहायचं आहे, आणि जे दोन्ही आहेत धार्मिक प्लस भाषिक त्यांनी इथं दोन्ही लिहायचे आहे, असं धार्मिक आणि भाषिक असं दोन्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं विद्यार्थ्याचं शहराचं नाव, सिटी नेम लिहायची आहे. तुम्ही कोणत्या सिटीसाठी ॲडमिशनसाठी अप्लाय करत आहात तो लिहायचा आहे तुम्हाला. गावाचं नाव आणि तुमच्या विभागाचं नावसुद्धा लिहा त्याच्यात, जसं अमरावती विभाग, नागपूर विभाग किंवा औरंगाबाद विभाग. गावाचं नाव आणि शहर विभागाचं नाव हे दोन्ही इथं तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आता बघा जे डॉक्युमेंट ह्या 6 डॉक्युमेंटपैकी जे तुम्ही आता अपलोड केले त्याच्यासमोर इथं बघा तुम्हाला असं राईट करायचं आहे. तर बघा इथं अर्जासोबत सादर केलेले डॉक्युमेंट जे तुम्ही आता अपलोड केले तर त्याच्यासमोर ह्या डब्यामध्ये तुम्हाला अशी राईटची टिक करायची आहे. आणि जे डॉक्युमेंट तुम्ही ॲडमिशनच्या वेळी सादर करणार आहेत तर त्याच्यासमोर तुम्हाला इथं राईट करायचे आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला क्रॉस अशी खूण करायची आहे. तर पहा जसं आता तुम्ही आता अल्पसंख्याकांबाबत सोय घोषणापत्र अपलोड केलं तर इथं तुम्हाला इथं अशी राईट टिक करायची आहे.
जर तुम्ही 10वीची मार्कशीट अपलोड केली असेल तर इथे राईट करायचं आहे आणि समोरच्या बॉक्समध्ये क्रॉस खून करायची आहे. तर असंच जे तुमच्याकडे उपलब्ध आहे, जे तुम्ही अपलोड केले त्याला राईट करायचं आहे आणि जे नाही त्याला त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये तुम्हाला इथं क्रॉस करायचं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर बघा इथं तुम्हाला तारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं विद्यार्थ्याचे नाव लिहून इथं स्वाक्षरी मारायची आहे. तसेच पालकाचे नाव लिहून इथं स्वाक्षरी मारायची आहे. तर ज्या विद्यार्थी आता इंग्लिश मीडियममध्ये ज्यांना इंग्लिशचा मराठीचा फॉर्म समजत नाही, इंग्लिशमध्ये भरायचा आहे, त्यांना हे खाली ऑप्शन दिलेला आहे मराठी इंग्लिशमध्ये. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणते एक अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं अपलोड करून घ्या आणि त्याच्यानंतर बघा खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटन दिलेलं आहे. इथं क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे. तर बघा ज्या विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध नाही आणि बघा इथं स्टार दिलेला आहे, हे अपलोड होत नसेल, सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा असा ऑप्शन येत असेल. तर तुम्हाला इथं बघा ह्या कास्ट सर्टिफिकेटच्या जागी आणि नॉन क्रिमिनलच्या जागी हे अंडरटेकिंग ऑफ स्टुडंट फॉर्म जे आहे, जे तुम्ही भरलेलं आहे की मी पुन्हा डॉक्युमेंट सादर करणार, तो फॉर्म इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅपराऊंडला फॉर्म भरशाल दुसऱ्या डब्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर तो अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर बघा इथं सेव्ह अँड नेक्स्ट बटन आहे, इथं क्लिक करून घ्या. आता बघा सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी. तर इथं बघा तुम्हाला 100 रुपये ॲडमिशन प्रोसेसिंग फी भरायची आहे. तर इथं बघा खाली हे जे बटन दिलेलं आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला ऑनलाईन तुम्हाला 100 रुपये भरायचे आहे. तर इथं क्लिक करून घ्या. तर क्लिक केल्यानंतर असा ट्रान्झॅक्शन डिटेल येईल. तर तुम्हाला खाली यायचं आहे. त्याच्यानंतर पे बटनावर क्लिक करायचं आहे. आता पे बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला QR कोड येईल. इथं शो QR कोडवर क्लिक करायचं आहे आणि इथं स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जर तुमच्याकडे QR कोड वगैरे नसेल, क्रेडिट कार्ड वगैरे असेल, डेबिट कार्ड, तर इथं बघा कार्डचे ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही इथून सुद्धा पेमेंट करू शकता. तर हे तुमचं पेमेंट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे तुमचं. आता लॉग इन करून बघा आता आपल्याला पुन्हा परत त्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथं लॉग इन केल्यानंतर बघा ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1वर क्लिक करायचं आहे. तर बघा इथं नंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे बघा आपल्याला. तर बघा इथं लॉक ॲप्लिकेशन असा ऑप्शन दिलेला बघा हा शेवटी. इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा हे सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल. ते तुमची माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्या आणि खाली यायचं आहे. तर बघा इथं आता इथं लॉक करायचा ऑप्शन दिलेला आहे. तर हे सध्या ऑप्शन डिसेबल आहे. त्याच्यानंतर हे लवकरच तुम्हाला लॉक करायचा ऑप्शन ओपन होईल. तर तुम्हाला इथपर्यंतच तुमचा फॉर्म भरायचा आहे. तर आता बघा दुसऱ्या पार्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यापर्यंत लवकरच व्हिडिओ येईल. आणि याच प्रकारे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.